हा याचा अर्थ काय होतो? तर संविधान म्हणजेच जर बघायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे एक जे बुक आहे, एक अशा प्रकारे बुक आहे ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे हे म्हणत असतो. जस्ट 1 मिनिट. जे एक बुक आहे त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणत असतो. त्या बुकमध्ये नेमकं आहे काय? तर त्या बुकमध्ये आपल्याला बघायला मिळेल की भारतामध्ये भारतामध्ये राहण्याचे काय आहेत? नियम आहेत. मग याच्यामध्ये जर भारतामध्ये राहण्याचे नियम आहेत तर याला आपण काय म्हणू शकतो? याला आपण म्हणू शकतो की जो हे जे आहे हे एक नियमांचे पुस्तक आहे. आता बघा, आता आपला जो आजचा मेन टॉपिक आहे त्याच्याकडे आपण वळूया. आपला आजचा मेन टॉपिक आहे शासन करण्याच्या ज्या आहेत पद्धती आपल्याला बघायच्या आहेत. बघा, शासन करण्याच्या पद्धती ह्या ज्या आहेत ह्या किती आहेत? ह्या आपल्याला 3 बघायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिली कुठली आहे? पहिली आपल्याला बघायला मिळेल राजेशाही, दुसरी आपल्याला बघायला मिळेल हुकुमशाही आणि तिसरी म्हणजे आपली लोकशाही. तर बघा, हे तिन्ही जेव्हा आपण बघतो याच्यामध्ये हा एक छोटासा डिफरन्स काय आहे? तर बघा, जी पहिली आहे राजेशाही, या राजेशाही कोण चालवतं? हे जे आहे आपल्याला बघायला मिळेल याच्यामध्ये जे सत्ता चालते ही कशी चालते? हे वंश परंपरागत चालत असते. म्हणजेच काय, राजाचा मुलगा जो आहे हा राजा होणार. म्हणजेच कशी वंश परंपरागत. कशी आहे? वंश परंपरागत आहे. आणि हुकुमशाहीमध्ये काय आहे? हुकुमशाहीमध्ये आहे की जो पॉवरफुल असेल तो राज्य करणार. पॉवरफुल व्यक्ती जो आहे इथं हुकुमशाहीमध्ये राज्य करताना आपल्याला बघायला मिळेल. तदनंतर लोकशाहीमध्ये काय आहे? लोकशाहीमध्ये जो आहे हा लोकांचे प्रतिनिधी जे आहेत हे तिथले जो कारभार आहे किंवा जी व्यवस्था आहे हे सांभाळत असतात. म्हणजेच काय, लोक प्रतिनिधी. कोण? लोक प्रतिनिधी. तदनंतर बघा, आता आपल्याला काय बघायचं आहे? आता आपल्याला बघायला मिळेल की याच्या ज्या काही मिश्र म्हणजेच याचं जे काही मिक्सिंग होऊन ज्या पद्धती तयार झालेल्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतील. की जसं की आपल्याला जो देश माहिती आहे ब्रिटन. आता ब्रिटनमध्ये काय आहे? ब्रिटनमध्ये आपल्याला बघायला मिळेल की आपण ज्याला आपण काय म्हणतो? राजेशाही म्हणतो. आता ही राजेशाही आणि लोकशाही या दोघांचं काय झालेलं बघायला मिळेल आपल्याला? मिश्रण झालेलं बघायला मिळेल. आता हे मिश्रण कशा प्रकारे झालेलं आहे? तिथं तुम्हाला माहिती आहे की तिथं जे आहे हे राणी सुद्धा आहे आणि तिथं PM सुद्धा आहे. फक्त राणी कशी आहे? नावापुरती. जसे आपल्या भारतामध्ये कशी आहे राष्ट्रपती जे पद हे नावापुरतं आहे तशा प्रकारे. तदनंतर आपल्याला बघायला मिळेल आता तदनंतर आपल्याला काय बघायचं? बघा, आता जी आपली लोकशाही आहे हे आपल्याला जे आहे सविस्तररित्या समजून घ्यायची आहे. तर बघा, लोकशाही बघत असताना लोकशाहीचे आपल्याला जे आहेत हे 3 प्रमुख अंग जे आपल्या भारतामध्ये जे आहेत जे स्वीकारले गेलेले आहेत
ते बघायचे आहेत. तर बघा, लोकशाहीमध्ये आपल्याला 3 अंग बघायला मिळतात. आता 3 अंग कशा प्रकारे, तर बघा, पहिलं जे आहे ते आपल्याला काय बघायला मिळतं, कायदेमंडळ. कायदेमंडळ. दुसरं काय बघायला मिळतं, दुसरं आपल्याला बघायला मिळतं कार्यकारी मंडळ. आणि तिसरं काय बघायला मिळतं, न्यायमंडळ. हे काय झाले, हे आपल्या भारतामधील लोकशाहीचे कार्य करण्याची जी आहे ही पद्धती आहे. आता बघा, ही पद्धत कशा प्रकारे आहे ते आपल्याला बघायचं आहे, आणि याच्यामध्ये काय काय फॅक्टर्स जे आहेत ते महत्वाचे आहेत हे आपण सर्वात पहिले बघूया. तर बघा, जे कायदेमंडळ आहे याच्याबद्दल आपण सर्वात पहिले जे आहे हे आता जाणून घेणार आहोत. तर बघा, पहिलं काय आपलं कायदेमंडळ. बघा, आता हे कायदेमंडळ, या कायदेमंडळाचं कार्य काय आहे, कायदेमंडळाचं कार्य आहे नवीन कायदे तयार करणे. आता हे नवीन कायदे तयार करायचे आहेत, तर हे कोण करणार व कुठे करणार, तर नवीन कायदे जे आहेत हे आपल्याला कुठे तयार झालेले बघायला मिळतील, हे नवीन कायदे आपल्याला आपल्या भारताच्या संसदेमध्ये तयार करता येतात. कुठे तयार होतात, तर संसदेमध्ये तयार होतात. आता संसदेमध्ये तयार होतात, तर मग तुम्हाला बघायला मिळेल की याच्यामध्ये कोण कोण येतं, याच्यामध्ये कायदा जो आहे हा कोण कोण तयार करतं. तर बघा, याच्यामध्ये आता ते आपल्याला बघायला मिळेल की जे संसदेमध्ये असलेले सर्व व्यक्ती, त्याच्यामध्ये राष्ट्रपती असतील, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, आणि लोकसभा आणि राज्यसभेचे जे मेंबर्स आहेत ते सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे असो, हे सर्व जे आहेत हे मिळून जे आहे हा कायदा तयार करतील. तर बघा, सत्ताधारी व सर्व काय आहेत, लोक प्रतिनिधी जे आहेत हे आपल्याला कायदे तयार करायला बघायला मिळतील. तदनंतर दुसरं काय आहे, कार्यकारी मंडळ. आता कार्यकारी मंडळ बघूया आपण. जे कार्यकारी मंडळ आहे याच्यामध्ये नेमकं काम कसं होतं, तर बघा, दुसरं काय आहे आपलं कार्यकारी मंडळ आहे. आता कार्यकारी मंडळ कसं आहे, तर कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो, तर बघा, कार्यकारी मंडळामध्ये आपल्याला जे आहे आपल्या भारतातील जे पंतप्रधान व त्यांचं मंत्रिमंडळ आहे हे त्याच्यामध्ये बघायला मिळतील. काय, PM व त्यांचे मंत्रिमंडळ हे जे आहेत हे त्याच्यामध्ये बघायला येतात. आणि तदनंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय आहे की यांचं कार्य काय आहे. यांचं कार्य जे आहे हे यांच्या नावामध्येच दिलेलं आहे, कार्यकारी. म्हणजे आता काय आहे,
कायदे मंडळाने तयार केलेला जो कायदा आहे हा जर लागू करायचा आहे तर तो कायदा कोण लागू करणार? पूर्ण भारतामध्ये जर तो कायदा लागू करायचा आहे, तो कायदा कोण लागू करणार? तो कायदा जो आहे हे आपल्याला कार्यकारी मंडळ लागू करताना बघायला मिळेल. आता बघा, तो कायदा जर डिफेन्स रिलेटेड असेल तर ते संरक्षण मंत्रालयाद्वारे राबवला जाणार. तो कायदा जर कुठल्याही बँकेशी किंवा कुठल्याही जो आहे आपल्याला बघायला मिळेल पैशा संबंधित असेल, तो वित्त मंत्रालयाद्वारे राबवण्यात जाणार. अशाच प्रकारे जर कायदा जर आपल्याला बघायला मिळेल पर्यावरणाशी संबंधित असेल तर तो कायदा जो आहे हा पर्यावरण मंत्रालयाद्वारे राबवला जाणार. आता यांचं कार्य काय आहे? कायदा तयार झालेला कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करणे हे झाले यांचे कार्य. आता जो तिसरा पॉइंट आहे आपला तो म्हणजे न्यायमंडळ. तर बघा, तिसरं काय आहे आपलं? न्यायमंडळ. आता न्यायमंडळाचं कार्य काय? तर बघा, आता न्यायमंडळाचं कार्य काय हे थोडंसं आपल्याला जे आहे इन डिटेल समजून घ्यावं लागेल. बघा, आता हे न्यायमंडळ काय करतं? आता आपण जे बघितलेलं आहे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ, आता या दोघांचं काम कसं आहे? आता जो आपल्याला बघायला मिळेल की एक कायदा जो आहे तो इथे जो आहे हा एक कायदा आहे XYZ. हा कायदा तयार झाला. तर नंतर काय झालं? या कार्यकारी मंडळाने तो कायदा जो आहे हा लागू केला. आता कार्यकारी मंडळाने जो कायदा लागू केलेला आहे, आता हा कायदा हा भारतातील जनतेच्या हिताचा आहे. भारताच्या आपल्याला म्हणता येईल कुठल्याही धोरणाशी त्या कायद्यामुळे काही बदल होत नसेल किंवा त्या धोरणांमध्ये भारताचे जे धोरण आहेत त्याच्यामध्ये काही फरक पडत असेल तर तो कायदा तपासण्याचं काम कोण करतं? तो कायदा तपासण्याचं काम जे आहे हे आपल्याला न्यायमंडळाकडे दिलेलं बघायला मिळतं. आणि भारतामध्ये एक गोष्ट अजून आहे की जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की भारतामध्ये जे न्यायमंडळ आहे हे कसं आहे? हे स्वतंत्र आहे. आणि हे स्वतंत्र न्यायमंडळ आपण कोणाकडून घेतलेलं आहे? हे आपण USA कडून घेतलेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवत चला. तर बघा, न्यायमंडळाचे कार्य काय? कायद्याची तपासणी करणे. आता याच्याबद्दल जे 2 फॅक्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते नोट करून घेऊया. एक म्हणजे काय? न्याय मंडळ कसं आहे? स्वतंत्र आहे. तदनंतर काय? हे स्वतंत्र न्यायमंडळाची संकल्पना जी आहे आपण कोणाकडून घेतलेली आहे? ही स्वतंत्र न्यायमंडळाची संकल्पना आपण USA कडून घेतलेली आहे. आता ही स्वतंत्र न्यायमंडळाची संकल्पना ही आपण का घेतली? तर बघा, जे इथं वर बसलेले व्यक्ती आहेत, जे कार्यकारी मंडळामध्ये असतील किंवा आपल्याला कायदे मंडळामध्ये असतील, यांच्याकडून जर कुठलाही चुकीचा कायदा जर पारित झाला किंवा चुकीची गोष्ट जर घडली, आणि असं सर्वत्र आपल्याला बघायला मिळतच नाही की आपल्या इथं करप्शन नाही आहे. करप्शन तर आहेच. यांनी जर एखादा चुकीचा कायदा पास करून दिला जो फक्त यांच्याच कामाचा आहे
तो कायदा तपासणी कोण करणार, त्याच्यावरती ॲक्शन कोण घेणार, तर त्याच्यावरती ॲक्शन कोण घेणार, तर त्याच्यावरती ॲक्शन घेण्यासाठी जे आहे हे न्यायमंडळ आहे. आणि या न्यायमंडळामध्ये कोण येतं, तर या न्यायमंडळामध्ये आपल्याला बघायला मिळेल आपल्या भारतातील सुप्रीम कोर्ट येतं, म्हणजे सर्वोच्च न्यायालय जे आहे हे येतं. बघा आता या तिघांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे तिघही, या तिघांच्याही भारतीय संविधानाने काय करून दिलेले आहेत, जे आहेत या हद्दा ज्या आहेत त्या ठरवून दिलेल्या आहेत. म्हणजे यांच्या सीमा ठरवून दिलेल्या आहेत की तुझी सीमा जी आहे इथपर्यंतच आहे, तू याच्या पुढे जाऊ नको. आणि हे तिघं एकमेकालाच जे आहे हे सांगू शकतात. आता कशा प्रकारे, तर बघा एक एक्झाम्पल घेऊया आपण की आता हे आपलं कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, आणि हे आहे न्यायमंडळ. आता काय झालं, कायदे मंडळाने जो आहे हा XYZ नावाचा कायदा जो आहे हा तयार करायला घेतला. आता तयार करायला घेतलेला आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्येच सांगितलं की याच्यामध्ये कोण कोण येतं, जे संसदेमध्ये बसलेली जो प्रत्येक व्यक्ती आहे त्याच्या याच्यामध्ये काय असतं, इन्व्हॉल्वमेंट असतं. आता त्याच्यामध्ये मग कोण आलं, सत्ताधारी आले, विरोधी पक्ष नेते आले, सर्व आले. आता जर हे कायदा तयार करताना जर फक्त सत्ताधारीच असते तर त्यांनी कुठलाही कायदा पारित करून दिला असता. आता ते कुठलाही कायदा जर पारित करायचा आहे त्यांना विरोधी पक्षाला सांगायचं आहे की याच्यामध्ये, या कायद्यामध्ये अशा प्रकारे हे होणार आहे, असं करणार आहे आपण, तसं करणार आहे. आणि काय होणार आहे त्याच्यामुळे तिथं काय होणार आहे, त्या कायद्यावरती जे आहेत हे प्रश्न उचलले जाणार आहेत, त्याच्यावरती टीका होणार आहे. आणि त्याची जी आहे त्याच्याबद्दल जी आहे हे चौकशी जी आहे खूप मोठ्या प्रमाणात तिथं होणार आहे. आता काय झालं, हा कायदा तयार करताना न्यायमंडळ यांना सांगत आहे की अशा प्रकारे कायदा तयार करा. मी सांगतो तुम्हाला तशा प्रकारे तुम्ही कायदा तयार करा. मग आता काय झालं, हे कार्यकारी मंडळ याला सांगेल तुझ्याकडे काम फक्त काय आहे, कायदा तपासण्याचं काम आहे. तू तो कायदा कसा आहे, काय आहे याच्याबद्दल काही विचारू नको, कसा बनवायचा, काय बनवायचा आम्हाला सांगू नको. आता काय झालं मग, आता न्यायमंडळाने जर कायदा तपासणीसाठी घेतला. आता बघा न्यायमंडळाने कायदा जो आहे तपासणीसाठी घेतला आणि त्याला कार्यकारी मंडळ सांगताय की कायदा तपासणीला घेतला, असा तपासणी कर, तसा तपासणी कर. हे न्यायमंडळ याला सांगेल ते बघ, तुला आधीच सांगतोय, तू माझ्या कामामध्ये जे आहे हे ढवळाढवळ करू नको, तू तुझं काम कर, मी माझं करतो. अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ही आपल्या भारतामध्ये जे आहे भारतीय संविधानाने जे आहे हे लावून दिलेली आहे. आता जे आपला पुढचा टॉपिक असणार आहे भारतीय संविधानाची निर्मिती, त्याच्याकडे आपण पुढच्या लेक्चरमध्ये वळूया. आजच्यासाठी एवढंच, एक बेसिक होतं. पुढचं लेक्चरसुद्धा जे आहे हे बेसिकच होणार आहे. जय हिंद, जय भारत.